नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला अतिशय धक्कादायक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक पण सगळे मंत्रमुग्ध होऊन जाणार आहेत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये अनेक शंका होणार आहे। पण ह्या शंकेचे निराकरण कसं आणि कोणत्या पद्धतीने होणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की सकाळची वेळ असते। तेजस्विनीच्या बंगल्यात आनंदाचं वातावरण असतं, कारण साक्षी आई होणार असल्याची बातमी घरातल्या प्रत्येकासाठी आनंदाची असते। पण फक्त एक व्यक्ती सोडून, आणि ती म्हणजे तेजस्विनी। ती वरून जरी प्रेम लावत असते तरी पण मधून तिच्या मनामध्ये कटवरती कट रचलेला गेलेला आहे आणि तो कशा प्रकारे कट रचते ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। जय आणि गौतम दोघेही आपल्या बहिणीसाठी विशेष काळजी घेत असतात। गौतम हसतच साक्षीला म्हणत असतो, गौतम म्हणतो, ताई आता तू कुठेही एकटी जाणार नाहीस, डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे ना हे सगळं ऐकायचं आहे। तेव्हा साक्षी हसतच म्हणत असते, अरे मी गरोदर आहे, आजारी नाही। तेवढ्यातच जयही तिथे येतो आणि जय म्हणतो, तू कितीही धाडसी असतील ना तरी पण आता तू एकटी नाहीस, तुझ्यासोबत आपल्या घराचा छोटासा पाहुणा पण आहे। साक्षीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात। दूर उभी असलेली तेजस्विनी हे सगळं पाहतच असते। तीही पुढे येते आणि तेजस्विनी म्हणते, बघा ना माझी तिन्ही मुलं आज किती आनंदात आहेत। सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि हसायला लागून जातात, पण ती आतून खूपच संतापलेली असते, कारण तिला हे सगळं नको असतं। साक्षी तिच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तेजस्विनी एकटीच आशासमोर उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरचं हे प्रेमाचं नाटक एका क्षणामध्येच नाहीसे होतं। तेजस्विनी मनामध्ये विचार करते की आज सगळे ह्या बाळाच्या आगमनाने इतकं खुश आहेत, मग कोणालाही माहिती नाही का ह्या बाळाच्या जन्मानंतर ह्या घरामध्ये माझी किंमत संपेल। जय, गौतम, साक्षी आधीच माझ्यापासून दूर जात आहेत आणि त्यांचे लक्ष ह्या बाळाकडे गेलं तर माझ्या हातामध्ये काहीच राहणार नाही। ती कपाटातून एक जुनी फाईल काढते आणि त्यात मालमत्तेची कागदपत्र असतात। तेजस्विनी म्हणते, हे साम्राज्य मी इतक्या वर्षांनी उभं केलेलं आहे आणि एका बाळामुळे ते कोणालाही मिळू देणार नाही आणि सहजासहजी सगळं काहीच होणार नाही। दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की पमा निवासमध्ये पमा, शर्वरी, अशावरी हे साक्षीसाठी पौष्टिक पदार्थ बनवत असतात। पमा म्हणते का गरोदर स्त्रिया जर मनामध्ये आनंद असतील ना तर बाळही आनंदी जन्माला येतं। अशावरी प्रेमाने म्हणत असते की आई आज मी स्वतः साक्षीताईसाठी खीर घेऊन जाणार आहे। शर्वरी लगेच तिला चिडवते आणि शर्वरी म्हणते का खीर साक्षीसाठी का गौतमसाठी? तेव्हा अशावरी लाजून म्हणते, अगं शरुताई तू गुचूप बस ना। तेव्हा पमा हसू लागते। त्यावेळी तेजस्विनीचा पहिला डाव सुरूच होतो आणि ती घरातल्या नोकराणीला पैसे देते आणि तेजस्विनी म्हणते की आजपासून साक्षीच्या खोलीतला प्रत्येक जिना सकाळी पुसायचा, पण कोणतीही एक पायरी मुद्दामून ओली ठेवायची। नोकराणी घाबरून जाते। नोकराणी म्हणते की ताईसाहेब हे सगळं साक्षीताई पडल्या तर? आणि तेजस्विनी रागातच म्हणते, जास्त प्रश्न विचारू नकोस, मी जे सांगत आहे ना तेच करायचं। तेव्हा सकाळ होते आणि सकाळी साक्षी खाली उतरत असते। तिचा पाय घसरतो आणि ती पडणार इतक्यातच जय तिथे धावतच जातो आणि जय म्हणतो, साक्षी सांभाळ ना स्वतःला, असं काय चालू आहे तुझं? तो तिला वेळेतच पकडतो आणि सगळेजण तिथे घाबरून जातात। गौतम लगेच ओरडतो। गौतम म्हणतो, हे कोणाचं काम आहे? जिना इतका ओला कोणी ठेवलेला आहे? नोकराणी काहीच बोलत नाही आणि दूर उभी असलेली तेजस्विनी मनामध्ये चिडतच असते, कारण तिचा डाव फसलेला असतो। तेजस्विनी म्हणते का हा पहिलाच डाव आहे तरीही फसला। काही दिवसांनी आपण पाहतो की डॉक्टर साक्षीला काही विटामिनच्या गोळ्या देतात। तेजस्विनी हळूच त्या गोळ्या बदलून दुसऱ्या औषधांच्या गोळ्या तिथे ठेवून देते। साक्षी त्या घेणारच इतक्यातच तिथे गौतम जातो आणि गौतम म्हणतो, ताई डॉक्टरांनी ही नवीन स्ट्रीप तुला दिलेली आहे ना, मग ही जुनी कशासाठी? तेव्हा साक्षी चकित होते। तेव्हा जय डॉक्टरांना लगेच फोन करतो। डॉक्टर सांगतात की ह्या गोळ्या आम्ही दिलेल्या नाहीत। सगळेजण तिथेच हादरून जातात। साक्षी पण घाबरते। साक्षीला मनामध्ये विचार येतो, मग ह्या गोळ्या माझ्या खोलीमध्ये आल्या कशा? तेव्हा तेजस्विनी पुन्हा शांतपणे नाटक तिथे शांत करते आणि नाटक करत म्हणत असते, अरे देवा, कोणीतरी आपल्या घरामध्ये साक्षीच्या जीवावरती उठलेलं आहे असं वाटतं। जय आणि गौतम एकमेकांकडे पाहत राहतात। दोघांच्याही मनामध्ये पहिल्यांदाच संशय निर्माण होतो। पमा निवासमध्ये आपण दुसरीकडे असं पाहतो की अशावरी ही गोष्ट शर्वरीला पण सांगते। अशावरी म्हणते, ताई मला काहीतरी विचित्र वाटतंय। शर्वरी म्हणते, मलाही असंच काहीतरी वाटतंय। अशावरी म्हणते, साक्षी ताई भोवती ना सतत काही ना काही अपघात होतच आहेत आणि ते कोण करतंय काही लक्षातच येत नाही, का मग मुद्दाम होतंय का मग काय कोणी करत आहे तेच कळत नाही।
तेव्हा शर्वरी विचारात पडते आणि शर्वरी म्हणते का हा अपघात नाही, तो कोणीतरी मुद्दाम करतंय असं वाटतं. आणि मग त्याच रात्री तेजस्विनी एका अनोळखी माणसाला भेटते आणि तेजस्विनी म्हणते का 2 डाव तर फसले, आता चूक होऊ नये. आणि तो माणूस विचारतो मग ह्यावेळी काय करायचं आहे आपल्याला मॅडम. तेव्हा तेजस्विनी म्हणते का आपल्या पर्समधून एक छोटी काचेची बाटली काढते आणि तेजस्विनी हळू आवाजात म्हणते का हे औषध नाही, विष आहे. हे पाहूनच तो माणूस हादरून जातो आणि तो म्हणतो ताईसाहेब हे खूप धोकादायक आहे. तेव्हा तेजस्विनी थंडपणे हसते आणि शांतपणे म्हणते धोकाच तर हवा आहे ना आपल्याला, कारण त्यावेळी साक्षी वाचता कामा नाही असं ती म्हणत असते. ह्याच वेळी शर्वरी आणि अशावरी साक्षीला भेटण्यासाठी तेजस्विनीच्या बंगल्याकडे निघालेले असतात. दुरूनच शर्वरी तेजस्विनीला त्या अनोळखी माणसाकडून काहीतरी घेताना आणि देताना पाहत असते. ती तिथेच थांबते आणि शर्वरी मनामध्ये विचार करते का ही नक्की काहीतरी लपवत आहे आणि ह्याच वेळी ती सत्य बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही असं ती म्हणत असते. हा भाग इथेच संपतो आणि पुढच्या भागामध्ये शर्वरी तेजस्विनीला विष देण्याचा संपूर्ण कट उधळून लावते का आणि त्यामुळे प्रेक्षकांना पुढच्या डाव पाडण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचून जाते. आणि म्हणून तुम्हाला जर हे सगळं पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.